आज पुण्यामध्ये येऊन तुमचं स्वागत करत आहे आपले एकदम खास मित्र म्हणजे शार्दुल शेख यांच्या ओन ब्रँडच्या ब्रँड ओपनिंग. बॅड न्यूज साऊंड चालू व्हायच्या आधी बॅड न्यूज. आपल्याला परमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त शेवटची 2 गाणी वाजणार आहेत, त्यानंतर साऊंड बंद होणार आहे. पोलिसांनी थोडी परमिशन दिली आणि साऊंड पण हो उद्या शो आहे पण ते ओपनिंगची एक वेगळीच मजा. शायद इसलिए किसी ने कहा कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. उद्या नाही आज रात्रीचा पण धिंगाणा आणि उद्या टेस्टिंग स्पेशल दिवसाची डे 2 आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आज आम्ही दाखवलं की पोरांनी सेटअप उतरून घेतला आणि पहिल्यांदाच घरी आला सेटअप. बरोबर, कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटते. नवीन सुरुवात केली काहीतरी. डायरेक्टली इन पुणे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे साऊंड फ्रेश पटेल. मी या चॅनलचा स्वतः सर्व्हिसवर आहे. डायरेक्टली आज पुण्यामध्ये येऊन तुमचं स्वागत करत आहे आपले एकदम खास मित्र म्हणजे शार्दुल शेख यांच्या ओन ब्रँडच्या ब्रँड ओपनिंग. तुम्हाला तर माहितच आहे, मागच्या त्याच दिवसात म्हणजे 26 जानेवारीला शार्दुल शेख यांचा एक टॉप लेवलचा साऊंड लॉन्च झाला लास्ट इयर. त्याच दरम्यान 1 महिना लेट झाला, पण आज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला अजून एक आणि ह्यावेळी ओन ब्रँड लॉन्च करतायत ते म्हणजे HGS S400 सिरीज. सो ही आता शार्दुल शेखची स्वतःची सिरीज आहे आणि स्वतःच ब्रँड त्यांनी चालू केलाय. सो हे ऐकायला आपण आलो आणि हा साऊंड आणि ही माणसं इतकी आपलीशी वाटतात की आज आम्ही तिकडून येताना शोला शूटच केलं नाही, डायरेक्ट इथे येऊन शूट करतोय. सो चला जाऊया ग्राउंडवरती, तिथं सेटअप वगैरे सगळं रेडी आहे. तिथं जाऊन तुम्हाला मी साऊंड वगैरे दाखवतो आणि पुढच्या सगळ्या गोष्टी करतो. गाईज थोड्याच वेळात भूकंप विषय होणार आहे. शार्दुल भाऊंचा स्वतःचा वैयक्तिक ब्रँड. सो आपण आता निघालोय तिकडं, तुम्हाला मी भेटतो. आणि बघा कॉलेजला आल्यासारखं चालू केलीस नाही अजून चालू करायचं झालं, त्याच्या पुढेच लोक. हा तर भाऊ आज आपण व्हिडिओ तिकडे चालू केला, डायरेक्ट पुण्यामध्येच येऊन स्टार्ट केले आणि आता इथून पलीकडेच ग्राउंडवर आहे आणि पाठीमागे तो आपला कायमचा अड्डा. सो चला तिथनं आता डायरेक्ट जाऊया ग्राउंड वरती, सेटअप वगैरे जोडून सगळं झालंय. लेट्स गो, तिथं जाऊन भेटतो तुम्हाला. आपण थर्ड टाइम निघालो सेटअपकडे. आता तर फायनली सेटअप चालू होईल असं वाटतंय, बघूया. आणि शार्दुल शेख पण आले पण अजून नटले नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. तरी पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. डी-बाऊनचा लाईट सेक्शन पण झालाय जोडून, मी तुम्हाला दाखवतो सगळ्याच गोष्टी. चला हार्दिक असे स्वागत. आपल्याला परमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त शेवटची 2 गाणी वाजणार आहेत, त्यानंतर साऊंड बंद होणार आहे. बॅड न्यूज साऊंड चालू व्हायच्या आधी बॅड न्यूज.
डिभाऊंनी एवढे कष्ट घेऊन लाईट स्ट्रक्चरही केलं. आणि आता एक न्यूज अशी आल्या, थांबा. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माझ्या पण ब्लॉग मध्ये बोला. विषय मी तुम्हाला सांगत होतो तो म्हणजे एवढं सगळं मोठं नियोजन झाले. हे सगळे पुणेवाली पेजेस गँग तुम्ही बघितलं असेल आधी, आणि एवढं मोठं सगळं क्राऊड आले म्हणजे लास्ट टाइम सारखाच विषय. पण डिपार्टमेंट प्रॉब्लेम इकडे पण द्यायला लागले. ऑलरेडी अशी चर्चा झालेली की 2-3 गाणी वाजतील, पण आता इथं अर्ध गाणं पण नाही झालं तोपर्यंत थांबवलंय. पण बघू काय होते. पण साऊंड क्वालिटी तर भारी वाटली जेवढा काय वाजलं. बंद केलं ते पण सांगा का कशाबद्दल? एक्झाम होते स्कॉलरशिप पण झाले ना एक्झाम, शाळा आहे ना त्यातलीच येतील अर्धी निम्मी साऊंड बघायला. So, बघू जर झाला चालू तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर काय बोलू. लाईटचे ओनर, हे टेम्पोचे ओनर, आणि हे सगळ्यांचा आता एवढाच विषय झाला की साऊंड थोडा का वेळ चालू होईना, कारण की या सर्वांनी रात्रभर मेहनत केला. काय बोलायचं डी भाऊ तुम्हाला? बोलत नाही आता आपल्याला. काय पोलिसांनी थोडी परमिशन दिली आणि साऊंड पण आपल्या चौकात सावली. हो, उद्या टेस्टिंग बघायला उद्या शो आहे, पण ते ओपनिंगची एक वेगळीच मजा असते. सो थोडी तरी गाणी लागली तरी मजा येईल. बघूया आता काय होते, सांगतो तुम्हाला. आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, आजी केली भेळ. आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ. रक्षण तुझं पिता तुझं माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तू माता.
आलेल्या सर्व पेज ॲडमिनला विनंती आहे, सर्वांनी थांबायचं आहे, सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसंच श्री गणेश साऊंड यांच्यातर्फे आलेल्या सर्व मित्रांचे हार्दिक असे स्वागत. साऊंड बंद झालेलं आहे, सर्वांना विनंती आहे. माणूस साऊंड तर बंद झाला आज पोलीस प्रॉब्लेममुळे. माझ्या डोक्यात एक भारी प्लॅन आहे. ह्या साऊंडला उद्या शो आहे फर्स्ट, म्हणजे आज ओपनिंग उद्या शो आहे आणि सकाळी 11 वाजता साऊंड चालू होणार आहे. मग उद्याच्या दिवशी पण मी पुण्यातच आहे, रात्री आपल्याला दुसरं ओपनिंग आहे. सो उद्याच्या दिवसभर आपण काय करायचं, सो त्या डायरेक्ट शोवरती जाऊ आणि जे आज आपल्याला भेटले नाही ना ते उद्या कळतो. आणि हे शार्दूल शेट्ट पण मी सांगणार आहे. आजचा व्लॉग इथं संपत नाही, हा व्लॉग कंटिन्यू होईल. आता तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइमचा व्लॉग आपला 2-3 दिवस चाललेला, बरोबर आहे नाही आरडी? त्यांना ओळखलं मागच्या व्लॉग मध्ये जेवायला घेऊन गेलो तेच. सो आजचा पण व्लॉग आपला 2 दिवसाचा चालेल आणि उद्या मी हा कव्हर करेन आणि उद्याचा आपला स्पेशल साऊंड चेक वगैरे होईल. आता तिथं जे पेजवाले आलेत पुण्यातले वगैरे त्यांचा सत्कार चाललाय आणि आपण पाठीमागे थांबलो कारण ह्यावेळी आपण पेजवाले नाही म्हणून आलो. मागच्या वेळी आपण आलतो की आपण काय म्हणतात ॲडव्हर्टाईजसाठी मीडिया पार्टनर वगैरे, त्यावेळी आपण आपले जवळचे फॅमिली म्हणूनच आलोय. आणि बघू जसं म्हटलं तसं हा ब्लॉग कंटिन्यू मी करेन उद्या. हे दोघे मेंबर्स थांबतील का नाही माहिती नाही, पण मी तर असेल आणि करू आपण उद्यापर्यंत कवर हा व्लॉग. बॅग आणून ठेव रे. हो काढा ना. विषय काय भाऊ, जो आम्हाला भेटतोय त्याच्यामुळं आम्हाला फरक पडतो. हे पण ही छोटी गोष्ट आहे, ही पण छोटी गोष्ट आहे त्यासाठी, खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे हे काय विषय ह्याच्यासाठी नाही की त्या सगळ्यांना सगळे पेजवाले मला सारखे मोठा खूप छोटा सगळ्यांनी आपलं प्रमोशन केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे, त्याच्या आधी पण केलेलं आहे, खूप पुढं पण करत आहे. आणि हे बघून नवीन पोर नाही का होते की आपण पण केलं पाहिजे. म्हणजे नाही का सगळ्यांसमोर सत्कार होतं, चांगलं वाटतं. मला पण लई चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. आपण हा प्लॅन बी करू, उद्या शो आहे ना, उद्या सकाळीच टेस्टिंग आहे ना, हा ब्लॉग 2 दिवसाचा. उद्या नाही आज रात्रीचा पण निघा ना आणि उद्या टेस्टिंग स्पेशल दिवसाची. लेट्स गो. मला काय टॉपची लाईट टायगर टच बोलते, टायगर टच बोलते, सबको बोलते. आणि शार्दूल भाऊंची फॅमिली विषय. लुक्स क्या बोलते, आवडला लुक्स येतं गावात आहे. ओएस कंपनी अल्ट्रा ऑडिओ माहीतच असेल तर मला मागच्या वेळी भेटलेले यांच्यासोबतच्या स्पेशल मेमरीज आपले. तर आता ओपनिंग तर झालं पण हाच व्लॉग जसं मी सांगितलं तसं उद्यापर्यंत कंटिन्यू करणार आहेत आणि आपण भेटूच थोड्या वेळानं. हे आमचे मित्र निघाले आहेत, त्यांना बाय बाय करून गोळी करतो आलो, त्यांना सोडून आलो. सो हे शेट हा विषय, हे निघाले आहेत मेंबर्स. का निघालाय शेट? हा माझा मला काही विचारू नका, उघडा ना ते जरा. थांबतो, मला काही विषय नाही. त्यांना काय विषय नाही पण ह्यांना गडबड आहे. हे जे दिसत आहेत ना यांना लईच गडबड आहे. पण श्रेयस भाऊंचं पण उद्या कॉम्पिटिशन आहे, जे तुम्ही बघितलेलं लास्ट टाइम आपला आरळा ब्लॉग, तिकडचे मेंबर्स माहीत असतील. तो शो उद्या पण आहे. सो ते चाललेत दोघं आणि मी थांबणार आहे.
ह्या साऊंडचा उद्या एक शो आहे, जसं सांगितलं तसं तो पण कव्हर करेन आणि मला उद्या लॉयडली नेमेसिसचं ओपनिंग आहे ते पण कव्हर करेन. सो मी थांबतोय, हे दोघं चालले, त्यांना बाय बाय करूया. गडबड किंग बाय बाय शेट. चला माझी बॅग द्या ना तेवढी. The next day. तर काय डे 2 आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आजचा जो आपला श्री गणेश साऊंडचा ओपनिंगचा व्लॉग आहे तो कंटिन्यू 2 दिवस होणार आहे. आणि काल रात्री शो झाल्यानंतर आम्ही गेलो जेवायला वगैरे, तिथलं शूट नाही केलं कारण प्रायव्हेट मुवमेंट्स होते. आणि आज बरोबर दुपारचे 12 वाजलेत आणि आमची मॉर्निंग झाली आणि आज आपण परत एकदा चाललो आहे जिकडे मी तुम्हाला काल सांगितलं शार्दूल शेठचा आज लगेचच शो होता. सो आपण आता तिकडे जाऊ आणि आज साऊंड आपल्याला किती ऐकायला भेटते हे बघूया. जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आज साऊंड ऐकून मी परत जो माझा आजचा शो आहे तिकडे जाणार आहे. सो आज दिवसभर पण हाच ब्लॉग कंटिन्यू होईल आणि त्याच्यानंतर दुसरा ब्लॉग होईल. सो डे 2 असणार आहे पुण्यामधला आणि एकाच ओपनिंगचा हा दुसरा ब्लॉग नाही, दुसरा डे. सो चला जाऊयात आधी तिथं सेटअप झाला आहे तिथं. आज 4+4 अशी क्वांटिटी आहे, बघूया तिथं जाऊ. सर गुड मॉर्निंग. कधी आलाय सकाळी काय सीन असं झालाय, आपण आलोय लोकेशनवर साऊथच्या पण 2 बेस 2 स्टॉप लावायला आलोय पोलिसांनी. काय सगळे लपडीत चाललेत ना. सो असू दे, 2 बेस 2 टॉप ऐकू. आज तर डायरेक्ट रोड शो विषय मी दाखवतो. आता आहेत 4 बेस 2 टॉप पण त्यातले 2-2च चालू आहे, दाखवतो तुम्हाला. भावनू आजचा आउटफिट आहे जो आपला नेमेसिसचा शो आहे त्यात आपण चाललोय. 1,000 years later. तर भावांनो काल जो आपला सकाळी सुरू झालेला व्लॉग आहे, माझा दुसरा शो झाला पण हा व्लॉग चालूच आहे अजून. पाठीमाग गाडी आणि गोडाऊन तुम्हाला मी दाखवलं की पोरांनी सेटअप उतरून घेतलं आणि पहिल्यांदाच घरी आला सेटअप. बरोबर, कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटते. नवीन सुरुवात केली आहे काहीतरी. हां, काल थोडा पोलिसांच्या अडचणीमुळं ओपनिंगला त्रास झाला पण रिस्पॉन्स 4 जी गाणी वाजली त्याच्यावर पब्लिकचा रिस्पॉन्स खरं खतरनाक होता. जेवढे काय वाजले 4-5 गाणी तेवढे म्हणजे रिस्पॉन्स चांगला आला आणि जी सुरुवात केल्या त्यात असा रिझल्ट देणे म्हणजे एकदम भारी विषय आहे. आपला पहिला सिस्टम आहे. System आहे. इथून पुढं तुमच्या सपोर्टनी, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आपण हळूहळू करत खूप पुढे जाऊ. नक्कीच. आणि सेटअप आता उतरलाय आणि मी जसं सांगितलं असं कालपासून आपला हा ब्लॉग चाललाय आणि इथं हे सगळी फॅमिली विषय आहे त्यामुळे निवांत चाललंय. सेटअप उतरताना मी थांबलेलं तिथं. आता आज रात्री मी इथून निघणार आहे. आता बघू, तुम्हाला सांगतो मी पुढं काय काय होतंय आणि नंतर आपण ब्लॉग एंड करू आहात. आणि हे डिबाव आपले जे कालपासून मला फिरवतात इकडे तिकडे. सो थोड्या वेळानं आता आम्ही निघतोय. थोड्या वेळानं म्हणजे आता आम्ही बसणार सगळे इथं 3-3:30 वाजता. त्यावेळी मी तुम्हाला भेटतो आणि परत आपण ब्लॉग एंड करू तिकडे जाऊ. 2 days later. मुद्दा हा आहे की ही जी फॅमिली आहे आणि किंवा हे जे साऊंडचे ओनर वगैरे आहेत ते जसं सांगितलं तसं माझी कोणती पार्टी नाही किंवा मी त्यांच्याकडे इव्हेंट म्हणून जात नाही किंवा माझा शो म्हणून जात नाही, तर फॅमिली म्हणून जाते. कारण की लास्ट इयर जो त्यांच्या जुन्या सिस्टीमचा लॉन्च इव्हेंट होता त्याच्यानंतर आज बरोबर 1 वर्ष झालं आमचं संबंध इतकं चांगलं झालेत की
तुम्हाला सांगू नाही शकत. आणि जसं मी म्हटलं की मी थोड्या वेळाने भेटतो, त्या नाईटला ऑलमोस्ट 11-12 वाजलेले सेटअप उतरून घेईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आम्ही एन्जॉय केला. मला नंतर ते सोडायला आले पहाटे 3-4 वाजता. मी पोहोचलो पण त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं, कारण की जसं सांगितलं तसं की असं नाही की आता की मी तिथं माझ्या कामासाठी गेलोय, असं नसतंच. तिथं वातावरण आपण असं मित्रांसोबत असतो तसं आहे. आणि सेटअप बद्दल बोलायचं झालं तर सेटअप यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मर्जीनं, स्वतःच्या कल्पनेनं आणि स्वतःच्या डिझाईननं बनवलाय. जसं सांगितलं तसं यांच्या आधीच जी सिस्टीम होती ती एका प्रॉपर कंपनीची सिस्टीम होती, आणि ती सिस्टीम तर इतकी खतरनाक होती ज्याचं मी प्रमोशन केलं, कारण की ती सिस्टीम मला मनापासून आवडली होती. आणि त्याच्यानंतर शार्दूल शेट्टी हा जो आता केलेला आहे सिस्टम, तो आहे त्यांच्या मनाचा. ते कॅबिनेट प्रायव्हेट असणार आहे, कुठून बनवलं, काय बनवलं, या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट विषय असणार आहे. पण हा असणार आहे S400, एक ओन ब्रँड. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून म्हणतोय, ओन ब्रँडचं कारण म्हणजे यामध्ये सगळे यूज केलेल्या गोष्टी असतील, डिझाईन असतील, हे सर्व त्यांच्या ओनर म्हणजे आपले शार्दूल भाऊ यांच्या दिमाग डोक्यातून आलेलं आहे. आणि भारी वाटतं की एखाद्या कंपनीचा सेटअपला जसा रिस्पॉन्स भेटलेला, तसंच एक स्वतः सुरुवात केलेल्या सेटअपला किंवा ब्रँडला, आता आपण म्हणतो की किरकिरी वगैरे असेल त्यात तुम्हाला माहिती आहे 400 घातले की साडू असतो, पण एखाद्या ब्रँडला त्याचा रिझल्ट आणणं आणि पब्लिककडून त्याची स्तुती ऐकणं म्हणजे लय मोठं काम असतं. तसाच हा सेटअप बद्दल तिथं रिव्ह्यू आला. पोलीस प्रॉब्लेममुळे 4-5 गाणी आपल्याला ऐकायला भेटली, पण रिव्ह्यू तर चांगला आला. आणि दुसरी गोष्ट अशी की हा सिस्टम हा साऊंडचे ओनर शार्दूल शेठ यांच्या मनासारखा आहे. हे मी कित्येक वेळा म्हणतोय, त्याचं कारण पण तेच आहे, कारण हा सेटअप ब्रँड लेवलला तर क्लीन, क्लिअर आणि लाऊड वाजतोय. पण जे एक गोष्ट असती, आता पुण्यातली लाईन आणि आपले कोल्हापूर, सांगली, कराडच्या भागातले रोड शोच्या विषयात जे असतं कॉम्पिटिशन, जे पुण्याच्या लाईनला असतं, त्या हिशोबाने पण हा सेटअप लाऊड असणार आहे. आणि क्लीनच्या बाबतीत तुम्ही ऐकलाच असेल, क्लीन आणि क्लिअर मध्ये तर एखाद्या ब्रँड सारखा सेटअप आहे हा. सो जसं मी म्हणतोय की त्यांच्या मनासारखा सेटअप आहे, याच्यावरून तुम्ही ओळखा. तुम्ही बुक करू शकता पुण्यातल्या शोजला, आपल्या इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराडच्या भागात पण तुम्ही बुक करू शकताय, माझ्या थ्रू पण करू शकताय. बाकी मला तर आवडलं हे ओपनिंग, जसं कायमच आवडतं या लोकांबरोबर राहणं, मिक्स होणं किंवा व्हिडिओ करणं. सो तुम्हाला पण हा 2 दिवसाचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी हे जे बोलत असतो हे मनातून बोलत असतो, कुठल्याच गोष्टीचं प्रमोशन मी जोपर्यंत ती गोष्ट मला फील होत नाही तोपर्यंत मी करत नसतो. सो सेटअप खरंच भारी आहे आणि लोक पण भारी. वन साइड तुम्ही तुमच्या इव्हेंटसाठी त्यांना सांगू शकता. भेटू आपण नेक्स्ट एखाद्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय साऊंड लाईन.